ही बघा आपली बासुंदी किती सुंदर दिसत आहे, किती क्रीमी क्रीमी दिसत आहे। चला तर मग आपण बघूया। आज आपण बघूया सावजी पद्धतीची बासुंदी। चला, 1 लिटर दूध घेतलं आपण एका भांड्यात। एका भांड्यात 1 लिटर दूध घेतलं। त्याला आपण आटवून घेणार आहोत, रिड्यूस करून घेणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यात आपण बदाम, खोबरं, मखाना आणि वेलची वाटून घेतली। ओलं खोबरं वाटलं, त्याची पेस्ट केली आपण आणि मखाने पण घातले त्याच्यात आणि ह्या सगळ्या वस्तूंची पेस्ट करून घेतली। छान बारीक पेस्ट करून घेतली आपण। मखाने, वेलची, बदाम ह्या सगळ्या वस्तूंची पेस्ट करून बारीक मिक्सर मध्ये पेस्ट करून घेतली। एकदम फाईन पेस्ट केली। आता थोडं दुधाला 2-4 उकळे आल्यानंतर आपण ती पेस्ट दुधामध्ये घालू। हे बघा किती फाईन पेस्ट केली आहे आपण। मध्ये मध्ये ढवळत राहू आपण दूध। आता ती पेस्ट आपण दुधामध्ये घालू। ह्या पेस्टमुळे दूध आपलं लवकर घट्ट होईल, जास्त वेळ लागणार नाही आपल्याला दूध आटवायला। तर मिक्स करू छानपैकी। आपली ही बासुंदी हेल्दी होणार आहे कारण याच्यात मखाने आहे। मिक्सरचं भांडं धुवून घालू त्याच्यात पाणी। आता फिरवून आपण दुधाला मध्ये मध्ये ढवळत राहू। मिक्सरने आपण एकजीव करून घेऊ। हे बघा किती छान घट्ट होत आहे आपली बासुंदी हळूहळू। हे बघा आपलं 1 लिटर दूधचं अर्धा लिटर दूध झालंय। आता 1 वाटी साखर घालू आपण। जास्त गोड करायची नाही, तुम्ही आपल्या चवीनुसार करू शकता, पण बासुंदी जास्त गोड बरी नाही वाटत। 1 वाटी साखर, हे बघा किती छान झाली आहे, किती क्रीमी क्रीमी दिसते आपली बासुंदी। अर्ध्या तासानंतर आपली बासुंदी तयार झाली।
हे बघा किती छान बबल्स येत आहे. आता ड्राय फ्रुट्स घालू आपण आपल्या आवडीनुसार. काजू पण घालू शकता तुम्ही. बदामच्या ऐवजी तुम्ही काजू पण वाटू शकता. आता आपली बासुंदी तयार आहे, रेडी टू सर्व. हे बघा किती छान दिसत आहे.